नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात। म्हणजे आता आपले अर्णव आणि ईश्वरी कधी लवकर एकत्र येतात, दोघातील गैरसमज केव्हा मिटतात, असा प्रश्न सर्वांना पडलेला असेल। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता लवकरच आपले अर्णव आणि ईश्वरी हे दोघं लवकर एकत्र येऊन अर्णव आता ईश्वरीच्या मनामध्ये जो काही त्याच्याविषयी झालेला गैरसमज आणि राकेशचा खरा चेहरा मात्र ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मिळून आता मात्र या राकेशचा खरा चेहरा तर सर्वांच्या समोर आणतात, परंतु त्याला त्याच्या पापाची शिक्षासुद्धा आता कसे एकत्र येऊन देतात हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नक्की बघत राहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। आणि हे बघा मित्रांनो, जर काही चुकलं असेल तर अगदी माफ करून घ्या। तर मित्रांनो आतापर्यंत मालिकेमध्ये आता आपण असे बघत आलो की अर्णव मात्र आता जेलमध्ये गेलेला असतो। त्याने काही चूक केलेली नसताना आता राकेशने खूप मोठा डाव खेळून त्याला शेवटी ईश्वरीच्या मनातून उतरवण्याचा प्लॅन केलेला असतो। परंतु ईश्वरीचं एक मन जरी अर्णववर विश्वास ठेवत नसेल तर तिचं दुसरं मन ईश्वरीला वारंवार हेच सांगत असते, ईश्वरी तू अर्णव सरांवर अगदी विश्वास न दाखवून खूप मोठी एक चूक केली। अर्णव सरांच्या डोळ्यामध्ये ते खोटे नाही, ते खरे आहेत, हे भावना तुला अगदी स्पष्ट दिसत होत्या, तरीसुद्धा तू अर्णव सरांची आज साथ दिली नाही। जे अर्णव सर तुझ्यासाठी कायम लढत आहेत, आत्तापर्यंत त्यांनी तुला इतकी साथ दिली आणि ते अर्णव सर कधी आपल्या बाबांच्या जीवावर उठू शकतात असं कधीही नाही होऊ शकत, असे तिचं मन तिला समजवण्याचा प्रयत्न करते। परंतु आता अर्णव हा ईश्वरीवर प्रेम करतो म्हणून तो ईश्वरीच्या जागी योग्य आहे असे आता प्रत्येकाला म्हणजे अविनाश मामा आणि आकाश यांना सांगत असतो। परंतु तरीसुद्धा अविनाश मामा आणि आकाश या दोघांचेही अगदी अर्णवला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न सुरू असतात। आणि त्यात म्हणजे आता एक असा मुख्य साक्षीदार हा मामाच्या हाती लागलेला असतो। कारण आता जे म्हणजे राकेशने पैसे देऊन ज्या माणसांना अर्णवला मारण्याची सुपारीसुद्धा दिलेली असते, कारण आता पोलीस स्टेशनच्या बाहेर जो तमाशा करायचा आहे आणि तेथे गेल्यानंतर काय करायचे, आणि एकतर आता अर्णवची जी गाडी आहे तर तिचं मॉडेल अगदी सेम टू सेम बनवून घेणाऱ्या आता जो काही तो गॅरेज आहे वाला आहे तर त्यालासुद्धा अविनाश मामा पकडतो। अविनाश मामाने त्याला पकडल्यानंतर आता स्वतःहून तो आपला गुन्हा कबूल करतो की राकेशने आता ही जी काही गाडी आहे तर ती सेम टू सेम गाडी आमच्याकडून बनवून घेतली। आता जो काही तो व्हिडिओ आहे, आता राकेश आणि त्या दोघांमध्ये जे बोलणं झालं त्याचा व्हिडिओ मात्र तो भीतीने आता अविनाश मामा आणि आकाश यांना देतो। तेव्हा आता सत्याला कुठे वाचा फुटणार असते, तर आता हे केवळ अगदी ईश्वरीसमोर आणायचं असते। आता ईश्वरीला अंजली आणि राकेश या दोघांचा फोटो दाखवूनच ईश्वरीचे डोळे अगदी ते उघडणार असतात। परंतु त्याच अगोदर आता ईश्वरीसमोर ह्या राकेश नराधमाचं सत्य येते, कारण जेव्हा तो होनर अगदी बोलत असतो आणि बढाया मारून तो स्वतःचं अगदी कौतुक करत असतो, तर त्याच वेळेस ईश्वरीने सर्व ऐकून आता ह्या राकेशचा अगदी पापाचा घडा भरलेला असतो म्हणून तिच्यासमोर ते सत्य येते। परंतु आता अर्णव सरांना या संकटातून कसं सोडवायचं हा प्लॅन मात्र आता ईश्वरीच्या डोक्यात असतो। एकतर आपल्या बाबांची अशी अवस्था करणाऱ्या ह्या नराधमाला मी नाही सोडू शकत आणि माझ्याशी प्रेमाचं नाटक करून माझ्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ह्या राकेशला तर मी आता अगदी त्याच्या पापाची शिक्षा देणारच। तेव्हा आता ईश्वरी घाईने अर्णवकडे जेलमध्ये येते आणि अर्णव सरांना म्हणते की मला माफ करा, कारण माझी खूप मोठी चूक झाली। अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, तुला जे दाखवण्यात आले त्यावर तू विश्वास ठेवला आणि तो व्हिडिओ जो काही आहे तर तो कुणाही अगदी विश्वास अगदी डोळे झाकून ठेवीन असा तो व्हिडिओ होता, कारण त्या व्हिडिओमध्ये जो काही ॲक्सिडेंट करताना गाडी वापरली गेली तर सेम टू सेम माझ्या गाडीसारखी त्या राकेशने गाडी बनवून घेतली आणि आता हे सगळं काही केलेलं आहे तर ते केवळ त्या राकेशने केलेले आहे। राकेश मात्र साधासुद्धा नाही, परंतु अंजली ताईच्यासाठी मी शांत आहे, नाहीतर मी त्याला आत्ताच अगदी जेलमध्ये पाठवले असते। अंजली ताईचा संसार उद्ध्वस्त व्हायला नकोय म्हणून मी हे सर्व शांत रीतीने सहन करून घेतले। राकेशला मी एकदा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकायला काही तयार नाही। त्यासाठी मात्र आता
मला अगदी राकेश याची पूर्णपणे सगळी काही अगदी हिस्ट्री आणि पुरावे पोलिसांना द्यावे लागतील। आता फक्त आणि फक्त अंजली ताई या सगळ्या संकटातून जेव्हा बाहेर निघेल, तिला आता हे सत्य स्वीकारण्याचं तिचं मन अगदी तयार होईल, कारण हा धक्का तिला सहन होणारा नाही। एकतर तिच्या पोटात राकेशचे बाळ आहे आणि आता जर तिला हे सर्व समजले तर तिची काय परिस्थिती होईल। आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी आईच्या ठिकाणी माझ्या बहिणीला किती स्थान देतो, इशू तुला हे सर्व माहितीच असेल। त्यामुळे अंजली ताईच्या या संसारासाठी आणि सुखासाठी शांत राहावे लागेल, परंतु नाही आता मात्र त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळावीच। कारण आता जी मान आम्ही त्यांना दिला होता, परंतु तो मान त्याने अगदी स्वतःच गमावला। आता अंजली ताईचा विचार करायला मी आहे, मी तिची काळजी घेईल, परंतु ह्या नराधमाला आता मी नाही सोडणार, कारण त्याने हद्द पार केलेली आहे। जे काही तो वागला म्हणजे इशू तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केला, आज त्यांना कोमामध्ये पाठवण्याची वेळ त्याने आणली होती आणि त्यांचा जीवसुद्धा घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता। त्यामुळे आता नाही, असं कितीतरी अगदी माणसांना त्याने फसवले असेल। राकेश दिसतो तसा नाही। तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अगदी अर्णव सर, मी सुद्धा अगदी राकेशजीवर खूप विश्वास ठेवला होता, परंतु आता नाही, आता केवळ मी तुम्हाला यामध्ये साथ देईल। आता राकेश विरोधी जे पुरावे आहेत तर ते आपण मिळून एकत्र करूयात। आणि ईश्वरीने आता तिची जी काही केस आहे तर ती अगदी मागे घेतलेली असते, कारण आता जो अर्णवच्या गाडीसारखी एकदम सेम टू सेम अशी जी गाडी ज्या गॅरेजवाल्याकडून बनवलेली आहे, तर त्याला आणून मात्र पोलिसांसमोर ईश्वरीने साक्ष द्यायला भाग पाडलेले असते। आणि आता ही साक्ष दिल्यानंतर आता सर्व सत्याचा उलगडा होऊन शेवटी राकेशच्या पापाचा बॉम्ब तर फुटतो, कारण त्याने अपघात हा राकेशने केलेला आहे। हे सर्व आता सत्य लवकरच सर्वांच्या समोर येणार आहे। तर त्यानंतर मात्र अर्णवची आता सुटका होते, परंतु आता अर्णव हा घरी आल्यानंतर अंजली त्याला मंदिरात नेते आणि म्हणते की हे बघ, अरे मी अगदी देवाला नवस केला होता, व्रत केलं होतं अर्णव तू सुटावं म्हणून, हा व्रत हे मी केलेलं आहे, म्हणून देवी आईच्या मंदिरात आपल्याला जावेच लागेल। तेव्हा आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ताई, तू तयार हो, तोपर्यंत मी येतो। तर आता अंजली अर्णवला बघून खूप खुश होते। आता अर्णवचं अगोदर ती औक्षण करते। अर्णव अगदी इतक्या संकटातून घरी आला आणि ईश्वरीने आता म्हणजे त्याला सोडवलं हे सगळ्यांना माहिती होते। अंजलीला आनंद होतो। अंजली म्हणते की खरंच मी म्हटले होते ना, ईश्वरीचं काहीतरी गैरसमज झाला असेल, कारण अंजलीला अजूनपर्यंत माहिती नाही की हे सर्व राकेशने केलेले आहे। तर अंजली बिचारी आता तिला काही अगदी साधी भोळी असते, तिला अगदी राकेशवर अगदी आपल्या जीवापेक्षा जास्त विश्वास असतो। राकेशला ती आता आपला देवच मानत असते, परंतु हा नराधम कोणत्या लायकीचा आहे हे अर्णव, मामा, आकाश यांना माहिती असते। त्यानंतर मात्र आता आजी तेथे येते। आजीसुद्धा अर्णवला बघून खूप खुश होते आणि म्हणते की अरे तू त्या ईश्वरीकडं अगदी परत जाऊसुद्धा नकोस आणि त्या ईश्वरीला आता आपल्या घरातसुद्धा पाऊल ठेवून द्यायचे नाही। तेव्हा मामा म्हणतो की आई तू काय बोलतेस, अगं आज इशूमुळे आपला अर्णव सुटला आणि हे जे काही कोणी कारस्थान अर्णवच्या विरोधी केले होते, लवकरच ते सर्व सत्य तुमच्यासमोर येईलच। परंतु आता आपला अर्णव सुटला, आपल्याला काही म्हणजे टेन्शन नाही। अर्णवजी आता यातून लवकरात लवकर सुटका ईश्वरीमुळे झालेली आहे, त्यामुळे ईश्वरीचे आपण आभार मानले पाहिजे। आणि आई हे बघ, अगं इशूची यात काय चूक होती बरं, तिला जो व्हिडिओ दाखवण्यात आला त्यात म्हणजे आपल्या अर्णवची गाडीसुद्धा होती आणि अर्णवसारखा कोटसुद्धा घातलेला होता, फक्त त्या व्हिडिओमध्ये जो चेहरा आहे तो चेहरा दिसत नव्हता आणि तो चेहरा मात्र आहे कुणाचा, तर राकेश असं म्हणणार तोच लगेच अर्णव मामाकडे बघतो। मामा आता शांत होतो। मामा म्हणतो की आता जो कोणी आहे तो लवकरच सगळ्यांच्या समोर येईल। त्यानंतर मात्र आता अर्णव घरी आला म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आता मामी जी काही आहे तर ती मामीसुद्धा इशूच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करते, परंतु आता मामा आणि अर्णव मामीला गप्प बसवतात। त्यानंतर मात्र आता आजी म्हणते की हो ना, ईश्वरीचे तर आभार मानायला हवे आणि तिच्या वडिलांची जी अवस्था ज्याने कोणी केली ना तर त्यांना सोडू नका।
कारण खरंच अरे तिच्या वडिलांची यात काय चूक होती. बिचाऱ्यांना आज मात्र जी काही त्यांची अवस्था झाली आणि जे त्यांचं कुटुंब अगदी गरिबात होतं, आता मात्र त्यांच्या कुटुंबाला आपण काहीतरी मदत करायला हवी. आता आपल्यामुळे खरंच त्यांनासुद्धा खूप मोठा एक त्रास झालेला आहे. आणि ईश्वरीला जे दाखवण्यात आले, कारण ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होण्यासाठी, त्यांच्या दोघांची ताटातूट होण्यासाठी हे सर्व मुद्दाम केले गेले असावे. आणि तेवढ्यात आता तेथे लावण्य येते. लावण्य अर्णवला म्हणते की अर्णव तू सुटलास खरंच, यार मला खूप आनंद झाला. परंतु आता अर्णव लावण्याकडे ढोंकून पाहायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की लावण्य दूर राहा, जे झाले ते झाले, परंतु अगं तू तर एकदा तरी अगदी तेथे आली नाहीस. जेलमध्ये माझी काय अवस्था असेल काय नाही हे बघण्यासाठी सुद्धा तू तिकडे आली नाहीस. तेव्हा आता अर्णवला लावण्याचा आणखीनच राग येतो. अर्णव आता स्पष्टपणे म्हणतो की हे बघ लावण्या, मी तुझ्यावर कधी प्रेम केले नाही आणि करणारसुद्धा नाही, त्यामुळे तू माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. लावण्याला आता खूपच राग येतो. लावण्य म्हणते की आजी बघितलंस का, यार काय म्हणतोस. तेव्हा आता आजी काही उत्तर देत नसते. आता अर्णवने स्पष्ट सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असते की हे बघ म्हणजे लावण्या, तुझा आणि माझा काही एक संबंध नाही, मी फक्त आणि फक्त तुला माझी एक मैत्रीण मानतो. तेव्हा आता लावण्य अगदी शांत असते. तिचा खूप जळफाट झालेला असतो. तिला आता काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था झालेली असते. त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की चला आता आपल्याला लगेच देवळामध्ये जायचं आहे. देवीचे जे काही हे व्रत आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि आता अर्णव तू पण चल. आणि हे कुठे गेले असतील म्हणजे राकेशजी, कारण राकेश आता तेथे ठिकाण्यावर नसतो. अर्णव सुटला याचं त्याला खूप टेन्शन येते आणि त्याला सोडवणारी दुसरी तिसरी कोणी नसून ईश्वरी आहे. म्हणून आता हे अर्णव आणि ईश्वरी परत एकत्र येतात. आपण त्यांना लांब करण्यासाठी इतके प्रयत्न केले, पण तरीसुद्धा ही ईश्वरी त्या अर्णवची साथ काही सोडत नाही. यासाठी आपल्याला काहीतरी दुसराच प्लॅन करावा लागेल. परंतु अर्णव तर आता खूप भडकलेला असतो. राकेशला आता एकही प्लॅन तो अगदी सक्सेस होऊन देणार नसतो, इतका अर्णव आता भडकलेला असतो. आणि त्यात म्हणजे आता मामाची अर्णवला साथ असते. त्यानंतर आता इकडे संजयसुद्धा अगदी बरा झालेला असतो. अर्णवने आता संजयची माफी मागितलेली असते. अर्णव आता संजयला म्हणत असतो की हे बघा बाबा, माझी काहीच चूक नाही, मी तुमचा अपघात नाही केलेला. तेव्हा आता संजयला बोलता येत नाही. संजय म्हणतो की हो हो खरंच. आणि संजयसुद्धा आता अर्णवची माफी मागतो, अर्णवला ओळखण्यात चुकला म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे संजय आता घरी आलेला असतो. संजयचं आता आत्या हे सगळेजण औक्षण करतात, परंतु आता ईश्वरी सगळ्यांना राकेशचं खरं रूप तिने सांगितलेले असते. आणि खरं रूप सांगितल्यानंतर आत्याला तर खूपच राग येतो. आत्या म्हणते की आम्ही खरंच ओळखण्यात चुकले. आत्तापर्यंत मी सगळ्यांना ओळखत होते, परंतु एका राकेशला, त्या नराधमाला मी ओळखण्यात कशी चुकली असेल. कारण माझ्या डोळ्यामध्ये त्याने अशी काय जादू केली आणि मी त्याच्यावर इतका विश्वास ठेवला. एका मुलाप्रमाणे मी त्याला अगदी प्रेम दिलं, आपल्या घरामध्ये राहून दिलं, आणि त्याने आज मात्र माझ्या भावाची अवस्था काय केली. म्हणून आत्याला खूप पश्चाताप होत असतो. परंतु आता ती देवाला हात जोडते की देवा काही कर, पण माझ्या दादाला तू लवकरात लवकर ठीक कर आणि त्याच्या पायावर अगदी त्याला उभं राहून दे. तेव्हा आता इकडे अंजली, अर्णव हे सगळेजण आता देवळामध्ये जायला निघलेले असतात. आणि आता ईश्वरी आणि नम्रतासुद्धा आता देवळामध्ये यायला निघलेले असतात, कारण इतक्या मोठ्या संकटातून बाबा वाचले. म्हणून आता ईश्वरीसुद्धा इकडे देवीला निघलेले असते. त्यानंतर मात्र आता गणपती बाप्पांच्या कृपेने मात्र एक खूप मोठा चमत्कार होत आता जे संजय आहे तर संजय पूर्ण बरा होतो. आणि अर्णवच्या विरोधात जे काही पुरावे आहे ह्या राकेशच्या विरोधात, ते सगळे पुरावे मात्र अर्णवला मिळालेले असतात. आणि त्याच म्हणजे योग म्हणजे आता अंजलीचा जो काही आता हा राकेश जीवावर उठलेला असतो, कारण ईश्वरीला मिळवण्यासाठी आता अर्णवला कसं कोलमडायचं यासाठी अंजलीचा आता आपल्याला वापर करावा लागेल. त्यासाठी अंजली गेली काय किंवा मेली काय आपल्याला काय फरक पडतो. तसंही आपलं तिच्यावर प्रेम नाहीच असे तो आपल्या स्वतःच्या मनाशी ठरवत असतो. परंतु आता अर्णव ठरवतो की आता अंजली ताईला हळूहळू करून हे सर्व सत्य सांगायचे. आणि आता हे सत्य सांगून मात्र अंजलीचे डोळे कसे उघडायचे हे मात्र त्याचा विचार करत असतात. आता अविनाश मामासुद्धा अर्णवला म्हणत असतो की जे करायचं आहे आपल्याला ते अगदी सहजपणे करावे लागेल. आणि त्याच वेळेस मात्र आता जे अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांची लग्नपत्रिका आहे आणि ती पत्रिका बदलवल्याचं जे काही सत्य आहे लावण्य आणि वल्लरीनं, हे सुद्धा आता
त्याच वेळेस मात्र आता घरच्यांच्या समोर येणार असते, कारण सुप्रिया आणि आजी या दोघींची जेव्हा ओळख होते आणि त्या ओळखीतून मात्र आता अगदी 15 वर्षाच्या भयानक सत्याचा उलगडासुद्धा होणार आहे आणि आता हे पत्रिकेचे सत्यसुद्धा सर्वांच्या समोर येणार आहे. तर आणि लवकरच आता वल्लरीने जे पाप केलेले आहे तर राकेशप्रमाणे वल्लरीची सुद्धा आता सगळेजण कशी घरात हकालपट्टी करायला निघतात. परंतु आता मित्रांनो, शेवटी ईश्वरी आणि अर्णव एकत्र येतात आणि ह्या नराधामाला त्याच्या पापाची शिक्षा देतात. तेव्हा आता नम्रता आणि आकाश यांची जवळीक तर वाढायला सुरुवात होती, पण त्यात म्हणजे वल्लरी अगदी आडवी येत असते आणि वल्लरी आडवी येऊन मात्र आता आकाश हा घर सोडून सुद्धा जायला निघतो. परंतु आता नम्रता आणि आकाश या दोघांची लवकरच आता प्रेम कहाणीचं जे काही सत्य आहे लवकरच सगळ्यांच्या समोर आणून अर्णव आणि ईश्वरी त्या दोघांचं लग्न कसं धुमधडाक्यात लावतात हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.